घरी खूप सारे पाहुणे येणार आहेत आणि त्यात व्हेज भाजी करायची आहे आणि मग अशी मस्त चमचमीत कुर्म्याची भाजी करा ना. अहो, यासाठी खूप काही नाही. एक वाटी बटाटा, मटार आणि फ्लॉवर, मोठा कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं लागणार आहे, 4 चमचे दही लागणार आहे आणि काजू. बस पहिल्यांदा एक कढई घ्या. कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. दोन्ही एकदम घातलं तरीही चालेल. आता दोन्ही छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, कारण याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता दुसरीकडे काय करू, आपल्या ज्या भाज्या आहेत तिथे फ्लॉवर, वाटाणा, बटाटा हे थोडंसं गरम पाण्यामध्ये आपण एक 5 मिनिटं शिजवून घेऊ. आता त्यात पाणी टाकून मी इथे शिजायला ठेवते. आता तोपर्यंत इकडे मोठी कढई घ्यायची, कारण आपल्याला भाजी भरपूर करायची आहे ना. मी इथे 4 चमचे तेल टाकलं आहे. पहिल्यांदा जिऱ्याची फोडणी द्या. चवीसाठी 4 मिरच्या टाका. अद्रक लसूण, छान अद्रक लसूण ह्याच्यामध्ये त्याचा सुवास यायला पाहिजे. चांगला कच्चापणा अद्रक लसूणचा जायला पाहिजे. ते भाजून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये घालूया आपलं खोबरं आणि काजूचं जे वाटण होतं ते घालूया. ह्याच्यामुळे आपली ग्रेव्ही एकदम दाटसर आणि एकदम छान अशी त्याची कन्सिस्टन्सी येणार आहे. आता आपले नेहमीचेच मसाले, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धने जिरे पावडर, लाल तिखा मसाला, कोणताही तुमच्याकडे गरम मसाला असेल तो गरम मसाला. आता हे सर्व घालून छान एकत्र मिक्स करायचं आहे. आता हे मसाले घातल्यानंतर सुद्धा या मसाल्यांना छान असा कलर यायला पाहिजे. बघा, बाजूला तेल सुद्धा सुटायला चालू झालं आहे. आता आपल्या या ग्रेव्हीचा आणि आपल्या या भाजीचा रिचनेस अजून वाढवूया. इथे घालूया 4 चमचे घट्ट असं फेटून घेतलेलं दही. दही घातल्यामुळे ना प्रत्येक भाजी बघा दिसायलाही चमचमीत दिसते आणि खायलाही तितकीच स्वादिष्ट लागते. बघा, आपल्या ग्रेव्हीला किती छान कलर यायला सुरुवात झाली आहे आणि बाजूने तेल सुद्धा सुटत आहे. आता आपलं कांदा टोमॅटोचं जे वाटण होतं ते सुद्धा तयार आहे. ते एकदम बारीक पेस्ट करून घेतले आहे. आता ती घालू आणि मग परत एकदा छान मिक्स करून घेऊ. मसाल्याला चांगलं पाणी, तेल सुटू द्यावं म्हणून छान असं झाकण लावून ठेवायचं, की 2 मिनिटात आपली लगेच ग्रेव्ही तयार होते. आता आपल्या ज्या काही भाज्या शिजलेल्या आहेत त्या याच्यामध्ये घालू आणि परत छान मिक्स करून घेऊ. आता ही कोरडी भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता बरं का, पण आपल्याला थोडीशी ही लिक्विड भाजीमध्ये करायची आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हवं त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पाणी घाला आणि मग ह्या भाजीला परत एकदा शिजू द्या. बघा, इतक्या ह्याच्यामध्ये वेळामध्ये आपला छान असा बटाटा शिजला आहे, फ्लॉवर सुद्धा शिजला आहे आणि आता मस्त ही तयार झाली आहे कुरम्याची भाजी. छान असा रंग आलेला आहे, मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे. ही भाजी पुरीसोबत, मसाले भातासोबत, चपातीसोबत खायला खूप भारी लागते आणि आता कितीही पाहुणे येऊ देत त्यांच्यासाठी ही चमचमीत कुर्मा भाजी नक्की करून बघा आणि जाता जाता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.